नमस्कार, मी किरण पुरंदरे, ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनचा लेव्हल 1 कोच. पिकलबॉल म्हणजेच लॉन टेनिस, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन या तिन्ही खेळाचं कॉम्बिनेशन. त्या तिन्ही खेळाचं कॉम्बिनेशन मिळून जे बनलेलं आहे तर प्लास्टिक बॉल आणि रॅकेट ह्या तिन्ही त्या दोन गोष्टींनी खेळला जातो. 1965 साली अमेरिकेमध्ये हा तयार झालेला खेळ आता आपल्या भारतामध्ये 2007 मध्ये सुनील वालावलकर सर यांनी आणलेला आहे आणि तो आता मागच्या 3 वर्षात प्रचंड प्रमाणात प्रसिद्ध झालेला आहे. तर तो आपल्याला शिकायचा असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला पारंगत व्हायचं असेल आणि जर कधी खेळायचं असेल तर आता आरोग्यम धनसंपदा आपल्यासाठी घेऊन येत आहे पिकल बॉल पॅडल्स पॅराडाईज. थँक्यू. नमस्कार, सुस्वागतम. आरोग्य धनसंपदा कला आणि सांस्कृतिक मंचातर्फे आपण सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्व प्रेक्षकांना विनंती करते की थोडा शांतता बाळगूया. आपण या अनोख्या अशा कार्यक्रमाची अनाउन्समेंट झाल्यापासून आम्ही खूप वाट बघत होतो. या कार्यक्रमाची सुरुवात करूया मंगल संगीत प्रज्वलनाने. मी आज मान्यवरांना विनंती करते श्री सुनील वालावलकर सर, मॅडम अनघा म्हात्रे मॅडम आमच्या अध्यक्षा, कमल कटारिया सर, व्यासपीठावर स्थानबद्ध व्हावं. त्यानंतर जे पाटील सर, त्यासाठी वैभव सावंत सर सुद्धा आहे. मी ज्योत्स्ना पुरंदरे मॅडमला विनंती करते की त्यांनी सत्कार करा. पायापासून ती बांधणं किती कठीण असतं आपल्या सगळ्यांना अंदाज आहे. त्यामुळे असा एखादा खेळ जो शून्यापासून भारतात ज्यांनी आणला त्यांच्याकडून नक्की खूप आवडेल. आम्हाला पण उत्सुकता आहे खरं तर पिकलबॉलबद्दल समजून घ्यायला. त्यामुळे श्री सुनील वालावलकर सरांना विनंती करते की त्यांनी थोडंसं बोलावं. नमस्कार आणि स्वागत. आरोग्यम धनसंपदा या ट्रस्टच्या अध्यक्षा म्हात्रे मॅडम, प्रकाशजी आणि सर्व ट्रस्टी आणि माझे मित्र आमचे किरण पुरंदरे आणि उपस्थित सर्व. मगाशी निवेदिका म्हणाला प्रेक्षक. मी ॲक्च्युली प्रेक्षक तुम्हाला समजत नाही, मी सगळ्यात तुम्हाला खेळाडूच समजतो. त्यामुळे मी प्रेक्षकाच्या ऐवजी ॲक्च्युली माझे प्लेयर्स आहात ते असं समजून मी तुमच्याशी बोलणार आहे. आरोग्य धनसंपदा हे एवढं छान वाक्य आहे, छान नाव तुम्ही घेतलेले आहे की जे आमच्या अतिशय जवळचं आहे. त्यामुळे हा योगायोग बघा की उद्या आहे आंतरराष्ट्रीय काय बालक दिन आहे. आपण जमलोय चाचा नेहरूंच्या नावाने जे स्थापन झालेल्या मैदानात आहोत. ह्या सगळ्या परिसराला लिबर्टी गार्डन म्हणतात की ते लिबरेटिंग आहे. माझ्या मते आपण सगळ्यांना स्वातंत्र्य देणारा हा सगळा काळ आहे असं मला वाटतं. आणि हा जो खेळ आहे पिकल बॉल, हा जो खेळ आहे आरोग्याच्या दृष्टीने लिबरेट करणारा खेळ आहे असं मला वाटतं.
आणि त्यातून हा खेळ मुलांसाठी जेवढा चांगला आहे, बरेचदा आम्ही त्याचं वर्णन करतो की अरे हा चाइल्ड लाईक खेळ आहे, म्हणजे बालसुलभ खेळ आहे, पण हा बालिश खेळ नाही. हे पण मला सुरुवातीला सांगायला पाहिजे. मी हा खेळ इथे जितका चांगला समजून सांगेन त्याच्यापेक्षा जास्त त्या कोर्टवरती सांगेन आणि किरण मला त्याच्यात मदत करू शकेल. पण मित्रांनो, मी खरंच सांगतो, आपल्या आरोग्य धनसंपदाचं मी कौतुक करतो, धन्यवाद म्हणतो की ह्या भागात तुम्ही पिकलबॉलची मुहूर्तमेढ रोवली आहे. आणि कोणाच्या हस्ते तर किरण पुरंदरेसारखा एक सर्टिफाईड आंतरराष्ट्रीय कीर्तीचा कोचच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही इतकं सुसज्ज कोर्ट इथे बनवलंय, ते तारीफे काबिल आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो की आजूबाजूचे जेवढे म्हणून नागरिक आहेत, मग ते कुठल्या वयोगटातले ते मी म्हणत नाही, ते एबल आहेत, डिसेबल आहेत, स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, लहान मुलं आहेत, कोणी प्रत्येक वयोगटातल्या माणसाला आरोग्यासाठी, त्याच्या सुदृढतेसाठी पिकलबॉल उपयोगी पडणार आहे. आणि माझी प्रत्येकाला विनंती आहे, इथे तुम्ही टाळ्या वाजूच नका, तुम्ही तिथे डायरेक्ट चला. तुम्ही फक्त शूज घाला, किरणचे आशीर्वाद घ्या, ताईंचे आशीर्वाद घ्या, प्रकाशदादांचे आशीर्वाद घ्या आणि तिथे तुम्ही उतरा. एक उत्तम पद्धतीचं व्यसन, हा व्यसन शब्द वापरणं किती योग्य आहे मला माहिती नाही, पण हा आत्ता वापरतो मी. खरं तर त्याला डिस्क्लेमर मी द्यायचा इच्छा आहे मला की हे एक व्यसन लागण्याची एक शक्यता असलेली आहे. कारण अख्ख्या देशात कशा पद्धतीने पसरतोय. आज सुरुवात केली होती 2007 मध्ये, आज 2025 5 लाख लोक आज भारतामध्ये हा खेळ खेळतात. त्याचं जेवढं माझ्याकडे आहे, विनाई वगैरे काही वापरत नाही, खरंच आम्ही एफर्ट्स घेतले. पण किरणसारखी जी मंडळी आहे, ज्यांनी तन मन धन ओतून हा खेळ एवढ्या लेवलला पोहोचवलेला आहे, त्यामुळे हा असा खेळ आहे. हा खेळ आंतरराष्ट्रीय खेळ आहे. अमेरिकेत त्याची स्थापना झाली 1965 साली. मी काही कामानिमित्त 2007 मध्ये कॅनडाला गेलो होतो. तिथून हा खेळ मी भारतात आणला आणि तेव्हापासून नशा लागल्यासारखं, चटक लागल्यासारखं, वेळ लागल्यासारखा हा खेळ जमीन पातळीवरती मी पसरवलेला आहे. आज या ठिकाणी अनेक उत्तम प्लेयर्स पण आलेले आहेत. संदीप दावडे आहे, तिथे वैभव आहे, तिथे नितीन नावाचे आमचे प्लेयर आहेत, तिथे स्वाती नावाच्या प्लेयर मला तिथे दिसत आहेत. सर्व वयोगटातल्या लोकांना उत्तम काम, उत्तम आरोग्य देणारा हा खेळ आहे. अजिबात दुर्लक्ष करू नका. जेवढी तुमच्याकडे ताकद आहे, जेवढी तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत, एनर्जीज आहेत, ह्या सगळ्या एनर्जीज लावा. टाळ्या वाजवून काय होते माहिती आहे का, आपण सगळे प्रेक्षक झालेलो आहे. असा शब्द माफ करा ताई, पण प्रेक्षक बनल्यामुळे हाचा सगळ्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे. मग ते राजकीयदृष्ट्या आपण प्रेक्षक झालोय, आरोग्याच्या दृष्टीने प्रेक्षक झालोय, सामाजिकदृष्ट्या प्रेक्षक झालोय. एबल बॉडी ज्या ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याच्यासारखं जे मोठं आव्हान आपल्यासमोर सगळ्यांना आहे. फक्त आणि फक्त क्रीडा, फक्त आणि फक्त स्पोर्ट्स, फक्त आणि फक्त फिजिकल एज्युकेशनच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती आपल्याला मात करणार आहे. त्यामुळे त्याच्यात तुम्ही पकडून राहा. इतका सुंदर परिसर हा तुम्ही तयार केलेला आहे. मला तर खरंच माहिती नाही, मी पण गोरेगावात राहतो, इथे 60 वर्ष लिबर्टी गार्डनमध्ये यायचं सुद्धा, पण मला इतकं हे छान 1996 पासून तुम्ही हे काम करताय मला माहिती नव्हतं. ती माझी चूक झालेली आहे. पण हे इतकं सुसज्ज काम आहे, त्याच्यात तुम्ही हे कोर्ट उभं केलं. परत एकदा अभिनंदन, अभिवादन. माझ्या मते अभिजितचं सुद्धा मी इथे कौतुक करतो. त्यांनी त्याच्या सर्व सहकार्याने सुद्धा हे कोर्ट उभं करण्यासाठी अभिजित एक उत्तम कोच आहे. 2016 मध्ये मला वाटतं आपण पहिली इंटरनॅशनल टुर्नामेंट घेतली, तेव्हापासून हा मस्त पिकलबॉल असा पकडून राहिलेला आहे. मुंगळा जसा चिकटतो एखाद्या गोष्टीला, तसा चिकटून राहिलेला आहे. पिकलबॉलचं जर वस्त्रण होत असेल तर मी मात्र गप्प बसणार नाही. मी वॉचडॉग आहे, मी भुंकणारा कुत्रा आहे. पिकलबॉलमध्ये जेवढी लोकप्रियता वाढलेली आहे, तेवढंच त्याच्यात अनिष्ट प्रथा सुद्धा आलेल्या आहेत. त्यामुळे माझी सर्व ह्या मंचावर बसलेल्या सर्वांना, इथे बसलेल्या सर्वांना पण माझी विनंती आहे, पिकलबॉलमध्ये जागल्याची भूमिका करा. जागल्या म्हणजे माहिती आहे ना, जागल्या व्हिसल ब्लोअर, असं व्हिसल ब्लोअर पण करण्याची गरज आहे. जर ह्या ठिकाणी तुमच्यासारखे सुज्ञ नागरिक लक्ष जर घातलं नाही तर हा खेळ पुन्हा एकदा त्या स्नूकर आणि त्या बिलियर्डसारखा तो फॅड होऊन जाईल. हा खेळ फॅड होऊन देऊ नका. हा खेळ जसा टेनिस वाढला, टेबल टेनिस वाढला, बॅडमिंटन जसा वाढला, 150, 200, 300 वर्षाची परंपरा आहे. एवढे मस्त ते खेळ उघडले, म्हणून ते रॉजर फेडरर, नडालसारखे प्लेयर्स तयार होतात. तसे प्लेयर्स तयार करण्याची गरज आहे. अशा माणसामध्ये मला खात्री आहे. हा माणूस कशा पद्धतीने, आणि मॅडम कुठे तुमच्या, अच्छा मॅडम दिलेलं होतं,
दोघंही इतकं उत्तम काम करतात. मी त्यांना बघितलं होतं त्या मालाच्या याच्यामध्ये फार प्रामाणिकपणे पैसे तर आहेत, पैसे तर लागणार, पैसे जगायचे आपल्याला, संसार आहे, पण केवळ पैशावर नजर तर खऱ्या अर्थाने प्लेयर्स घडवायची, खऱ्या अर्थाने क्रीडा संस्कृती उभी करायची का फक्त कमर्शियल करायचे. यामध्ये हे मॉडेल कोच दाम्पत्य असं मला वाटतं. तुम्ही पण खेळता ना, मी बघितलंय तुम्हाला खेळताना बघितलेलं आहे. मला मुद्दा असा सांगायचा आहे तुम्हाला की मी आता गव्हर्निंग ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन बनवली, एशियन फेडरेशन याची बनवली, इंटरनॅशनल फेडरेशन बनवली, पण मी कुठेही त्याच्या गव्हर्निंग बॉडीमध्ये आता सक्रिय नाही. पण याचा अर्थ मी विड्रॉ झालो आहे का, मी पूर्ण राजीनामा दिलाय का? अजिबात नाही. मी प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट बारकाईने बघतोय. आज तुम्हाला सांगतो, म्हणजे इथे मी येताना पण चौकशी केली, तुम्ही एका तासाचे किती नॉमिनल आणि किफायतशीर पैसे ठेवलेले आहेत. तेच पैसे साऊथ मुंबईमध्ये 3,000 रुपये एका तासाचे. एवढं पद्धतीचं एक्सप्लॉयटेशन सुद्धा या खेळामध्ये आता चालू झालेलं आहे. त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, प्रशासनाची जबाबदारी आहे, साहेब आपल्यासारख्यांची जबाबदारी. आपण तर खूप जसलोक आणि काय कुठलं लीलावतीसारख्या हॉस्पिटलचं प्रशासन सांभाळलेलं आहे. पिकल बॉलचं भारतातलं प्रशासन सुद्धा आपल्यासारख्यांनी बघितलं पाहिजे. तुमचा सगळा अनुभव, कॉर्पोरेट अनुभव याच्यात आणला पाहिजे आणि हा खेळ खऱ्या अर्थाने अगदी तळातल्या माणसापर्यंत पोचवायच्यासाठी आपण धडपड केली पाहिजे. नाहीतर हा खेळ मुठभर लोकांचा फक्त अय्याशीचा खेळ होईल. तो अय्याशी न होता सामान्य माणसांचा, जसं आपण चौरस अन्न घेतो, डाळ भाजी आमटी काय अंडी मासे जसे घेतो, तशा पद्धतीने दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणारा जीवनक्रम, लाईफस्टाईलला उपयोगी असलेला हा खेळ आहे. प्रत्येक माणसाने तिथे एक तास घालावा, आपल्या दैनंदिन कामाला जावं. त्याच्यातली चॅम्पियनशिप, टुर्नामेंट, स्पॉन्सरशिप, कमर्शियलायझेशन एवढं वाढलं आहे. त्याच्यातलं राजकारण पण एवढं वाढलं आहे. कळे काकू पद्धतीने ते सगळं चालतं. मला तुमच्याशी जास्त बोलायला आवडेल, पण ते कोर्टावर आहे. मी तुमचा जास्त वेळ घेतला असेल तर माफ करा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना आरोग्य धनसंपदा अशा पद्धतीचे संदेश देतो. खूप धन्यवाद सर. गायकाची ओळख गायनातून, नर्तकाची नृत्यातून आणि तुमच्यासारख्या आद्य खेळाडूंची ओळख खेळातून ती आपण नक्की करून घेणारच आहोत नंतर सरांचा खेळ बघून. आणि आम्ही खूप भाग्यशाली समजतो की अशी तळमळ असणारे प्रशिक्षक आमच्याशी जोडत आहेत आणि किरण सारखे प्रशिक्षक. आणि अशा नवीन खेळाचं एक पायनियरिंग पहिलं कोर्ट या परिसरात वेस्टर्न सबर्ब्समध्ये आरोग्यम धनसंपदामध्ये पहिल्यांदा सुरू होतं आहे. यात मात्र आश्चर्याची गोष्ट नाही आहे, कारण आरोग्यम नेहमीच खेळाकडे फक्त खेळ न बघता संस्कार म्हणून नेहमीच सरांनी आणि मॅडमनी बघितलं आहे आणि नेहमीच नवीन खेळाला, नवीन विभागांना, नवीन प्रशिक्षकांना कायम आधार, सपोर्ट आणि प्रोत्साहन दिलं आहे. आज असेच या सगळ्या मागची धडपड ज्यांची आहे ते किरण पुरंदरे सर, त्यांना मी विनंती करते की त्यांनी थोडं बोलू. नमस्कार. मंचावर बसलेल्या सगळ्या मान्यवरांचं, खास करून अनघाताई म्हात्रे, मनीषभाई वालावलकर सर आणि कमलकर या सर यांना अभिवादन करून आणि सगळे मान्यवर आणि कार्यकारी सभासद आणि बोर्ड ऑफ ट्रस्टीज ह्यांना अभिवादन करून मी माझं 5 मिनिटच बोलेन, जास्त बोलणार नाही कारण सगळेजण कंटाळले असतील. आपल्याला आता कोर्टवरती जायचं आहे. ध्येयपूर्ती म्हणजे विजन अँड गोल मी जो घेतला होता NSCI-ला पिकलबॉलचा गेम बघायला जाण्यापासून आज मी पिकलबॉलचं कोर्ट माझं असणं ह्याला ध्येयपूर्ती म्हणू शकतो आपण किंवा काय म्हणू शकतो मला माहीत नाही. पण साधारणपणे ही एक 20 ते 24 महिन्याची जी प्रोसेस होती ती पूर्ण झाली. स्वप्न नाही म्हणणार मी, अजून ध्येय घेतलेलं आहे, कारण हे एकच कोर्ट नाही, आपल्याला बरंच करायचं आणि ह्या एक कोर्टवरनं फक्त खेळापुरतामध्ये नंतर ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आम्हाला तयार करायचं, म्हणजे जेणेकरून हा खेळ 2036मध्ये ऑलिम्पिकमध्ये येईल असं म्हणतात. आता माहीत नाही नक्की खरंच येईल का, आणि जर ते ऑलिम्पिक्समध्ये येणार असेल तर
आपल्या आरोग्य जनसंपदामधनं खेळाडू असावा ही माझी जिद्द असेल आणि म्हणजे हे थोडंसं हे सांगतो की 2011 माझी फिटनेसची जर्नी चालू झाली. जे माझे फिटनेसचे कोच आहेत देसाई फिटनेसमधले शैलेंद्र देसाई सर आणि त्यांच्या मिसेस आहेत. तिथून ते आत्ता 2015 ह्या 14-15 वर्षामध्ये ते सतत माझ्यावर चलत राहिले आणि मी स्वतः उभा राहिलो, स्वतः सगळं करू शकलो. आणि हे करताना सर म्हणतात की देव माणसात पाहावा, तसं माणूसरूपी देव माझ्या जीवनात आला. त्याचं नाव आहे रितेश देसाई. वय वर्षाचं 28. एक दिवस आला आणि मला आमच्या मालाडच्या लग्नावर त्याला स्पॉन्सरशिप पाहिजे आमच्या गणपतीसाठी. मी म्हटलं मी का देऊ, म्हटलं मी पिकलबॉलचा कोच आहे, तिथे देऊन काय उपयोग मिळणार. नाही भाऊ द्या तर, तुम्हाला भाऊ आपण भाऊ द्या तर तुम्ही. म्हटलं ठीक आहे. तर स्पॉन्सरशिप करण्यासाठी त्यांचे कार्यकारी सभासद वगैरे जे आहेत, प्रवीण भुसके जे आपल्या आरोग्य जनसंपदाचे रेग्युलर मेंबर आहेत, तर ते मला भेटायला आले होते. तर मी त्यांना म्हटलं अरे बा तुमची बॉडी जबरदस्त आहे, बरं वाटतं बरोबर. त्यामुळे मी आरोग्य जनसंपदामध्ये जातो. तर मी आपला असं विचारलं अरे मला पिकलबॉल चालू करायचं आहे तिकडे, मी मागे इथे भेटलो होतो. तर मला म्हणाले ठीक आहे हरकत नाही, मी सरांशी बोलून बघतो किंवा ते. म्हटलं ठीक आहे. आणि आपण नेहमी विचार करतो ना की बोललं असेल कोणतरी. त्या माणसाला सकाळी मला 10:30 वाजता दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला की सरांनी ताबडतोब बोलवलं आहे. मी आलो, मी सरांना भेटलो, सरांना सगळं सांगितलं. आणि ठीक आहे 1-2 दिवस थांबूया, आपण बघू काय करायचं ते. आणि असं म्हटल्यावरती शक्यतो आम्हाला सवय झाली आहे की 2 दिवसानंतर काही फोन येत नाही. पण आश्चर्यकारकरित्या दुसऱ्या दिवशी सरांचा परत फोन आला की ताबडतोब भेटायला गेला. आणि सरांचं असं असतं की या म्हणजे याच, मग आम्ही त्याला नाही म्हणू शकत नाही. मी पोचलो, बरंच डिस्कशन झालं आणि मागच्या 2.5-3 महिन्यामध्ये जे झालं आहे ही सगळी ध्येयपूर्ती आहे. आणि असं म्हणतात की एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे म्हणजे खास करून पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते. तर मला एक 3 दिवसापूर्वी असं लक्षात म्हणजे कळलं, रितेश माझ्या घरी आला होता आणि मला म्हणाला भाऊ तुम्ही थँक्स तुमच्या सौंना सांगा, कारण त्यांनी मला फोर्स केला तुमच्याकडे डोनेशन मागायला. आणि जर त्यांनी जर केलं नसतं ह्या सगळ्याच्या पाठीमागे माझी मिसेस आहे योजना, तिने मला फोर्स केलं. आणि खरं बघायला गेलं तर पिकलबॉलचा गेम बघायसाठी तीच मला घेऊन गेली होती. म्हणे तू बघ, तुला आवडेल आणि तू खेळणार. म्हणजे सुनील सर 2014 साली मला हा गेम खेळायला कळला होता. पण आपल्या भारतामध्ये आपलं नितांत प्रेम क्रिकेटवरती जास्त आहे लोकांचं. त्याप्रमाणे मी क्रिकेट अंपायरिंग वगैरे पण करत होतो. तर जेव्हा मी 3 वर्षापूर्वी हा गेम बघितला NSCमध्ये आणि मग मी म्हटलं नाही लेट्स चेंज. हा गेम भरपूर काही चेंज करू शकतो, फिटनेसमध्ये पण करू शकतो आणि बरंच काही डेव्हलपमेंट्स करू शकतो. आणि खास करून जे आपल्या भारतामध्ये सर्वाधिक गोष्ट आहे की ऑलिम्पिक्समध्ये आपल्याला मेडल्स मिळत नाही, स्पोर्ट्समध्ये आपण जास्तही करू शकत नाही. तर ती उणीव भरून काढण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. या ठिकाणी मी अजून 2 माणसांचं नाव घेईन ज्यांनी मला हे पिकलबॉल कोर्ट उभं करण्यासाठी यांनी मदत केली. श्री अभिजित माळवे, ज्यांनी म्हणजे जसं सर म्हणाले की जसं हे आता कमर्शियलायझेशन भरपूर होतं, तर मी जवळपास 7-8 लोकांना विचारलं होतं की कोर्ट तयार करायचे. तर ते मला म्हणाले ठीक आहे, सगळ्यांनी कोटेशन दिलं. पण अभिजितच अशी व्यक्ती होती की ते मला कंटिन्युअस फॉलोअप करत होते की काय करायचं पण मी आहे तुमच्यावर, आपण करू वगैरे. आणि मागच्या बहुतेक 1.5 महिन्यात आम्ही त्याला भरपूर त्रास दिला. आम्ही भरपूर प्रचंड त्रास दिला, आम्हाला असंच पाहिजे, आम्हाला तसंच पाहिजे. बट त्यांनी ते वेळेत सगळं पूर्ण केलं. तर मी रिक्वेस्ट करतो अभिजित माळवेला पुढे आणि अनगत त्यांना मी पुष्पगुच्छ करून जरा तुम्ही त्यांचा सत्कार करा.
आणि ॲक्च्युली अभिजित बरोबर ज्यांनी ॲक्च्युली काम केलं ओंकार सुतार ते आज नाही आहे. काल रात्री 12:30 वाजेपर्यंत थांबून त्यांनी ते कोटचं सगळं पेंटिंगचं काम पूर्ण केलं आणि आज सकाळी बरोबर तो माणूस 8 वाजता अवेलेबल होता. सो अभिजित, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर सपोर्ट. त्या व्यतिरिक्त ज्या व्यक्तीने फक्त माझ्या खांद्यावरती हात दिला आणि सांगितलं तू हो पुढे, त्यांचेही आम्हाला आभार मानायचे. तर मी माझ्या मिसेस कृष्णाला सांगतो की त्यांचंही फेलिसिटेशन करावं आपण प्रकाश म्हात्रे सरांचं कृष्णा प्लीज. आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या सतत पाठीशी राहो. शेवटचे 3 मिनिटं बोलले त्याच्यापेक्षा असं नाही बोलणार. या सगळ्यात मी जेव्हा मालाडमध्ये पिकलबॉल फेमस करायचं होतं म्हणून मी जेव्हा स्वतः कोचिंग अकॅडमी चालू केली त्यावेळेला माझ्याबरोबर बरेच खेळाडू जोडले गेले ज्या त्याच्यामध्ये 4-5 जण आले आहेत. आणि खास करून म्हणजे आपल्याकडे स्पर्धात्मक आहे तर अमरकांत जैन आणि त्यांची मिसेस आहेत मयुरा अमरकांत जैन, तेही आले. तेही पिकलबॉलचं त्यांचं गोरेगावला कोर्ट आहे. आम्ही एकमेकांना कधी कॉम्पिटिटर समजतच नाही की आम्ही एकमेकांची स्पर्धा करत नाही. आणि त्यांना मी क्रिकेटच्या त्यांचंही खूप पॅशन आहे पण क्रिकेटवरनं ते पण आता पिकलबॉलचं पॅशन त्यांना भरपूर झालं आणि आम्ही एकत्र खेळतो. त्यांचं कोर्ट येतं ते पण मला बोलवतात आता नॅचरली हॅपी होईल ऑल्सो करतो मी. सो म्हणजे हे पिकलबॉल असं आहे ना की जेणेकरून खूप अटॅचमेंट्स आणि खूप मोठी मोठी कम्युनिटी तयार होते जेणेकरून तुमचं फिटनेस वाढेल, तुमचं नेटवर्क वाढेल, ह्याचा आम्हाला प्रत्येकाला फायदा होतो. आणि सर्वात शेवट म्हणजे कोणत्याही डोळ्याला उभं करताना कुटुंबाची साथ नेहमीच लागते. त्याप्रमाणे मला सतत माझे आईवडील, माझी बहीण आणि माझी सौभाग्यवती आणि माझी मुलगी कायम एन्करेज करत असतात, सतत प्रत्येक बाबतीत सपोर्ट करत असतात. आणि मला म्हणजे या टप्प्यापर्यंत घेऊन आलेले त्यांनी. आणि मी त्यांचे जी काही इच्छा आहे किंवा त्यांचं जे काही काय म्हणतात त्यांनी माझ्याकडे एक्सपेक्टेशन ते मी पूर्ण करीन अशी अपेक्षा आहे. आणि सर्वात शेवट आपल्याबरोबर जे खेळाडू पण आहेत आणि त्यांनी सध्या रिसेंटली पिकलबॉलचे बॉल्स आणि पॅडल्स वगैरे आणले तेही आपल्याबरोबर वैभव आवडेल सर. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याकडे आलात आणि खेळणार आहात आमच्याबरोबर आणि फार कमाल आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संदीप तावडे सर पण आमच्याबरोबर आलेले आहेत. त्यामुळे सर वेलकम होईल. सर पण खूप जबरदस्त खेळतात, सरांचा फिटनेस पण जबरदस्त आहे. ओके, तर आपण थोड्याच वेळात आपल्या कोर्टचं ओपनिंग करणार आहोत. त्याच्या अगोदर मी फक्त प्रत्येकाने एवढंच विनंती करेन जेव्हा आपण कोर्ट ओपनिंगला जाऊ त्यावेळेला जर आपण नॉर्मल शूज घातले असतील तरी आपल्याला बाहेर काढायचं आहे. हां चालेल, ठीक आहे. आणि मी एवढं बोलून राजश्री मॅडमकडे घेतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद किरण सर. आपले नेहमीच आपला सपोर्ट करणारे आपले दुसरे पाहुणे श्री कमल कटारिया सर यांना मी 2 शब्द बोलायची विनंती करते. Thank you everyone for calling me here. Where was my friend? मैं को दिखता था सेंटेंस ना मधुर में हमारा मैं बोलूँ को दिखता था पिकल बॉल वहाँ से किया और देखता था वो खेलते थे. अभी धीरे धीरे से सर ने किया जब वापस में गए तो बहुत सब देखे अच्छा लगता है. माते सर माते हमारे फ्रेंड्स है धीरे धीरे सरपंच जी मेरे भाई है, मेरे पार्टनर है, तो मेरे को सब देख के एंड बहुत अच्छा लग रहा था कि ग्रोवर है. और थैंक्स टू मिस्टर माते सी माते. थैंक यू मच. आणि आमच्या सगळ्या फॅमिली हेड स्थानी असलेल्या आमच्या अनघा म्हात्रे मॅडम यांना मी सांगते की 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन करा. मान्यवरांना आणि समोर बसलेले माझे सर्वांना माझ्या शुभेच्छा. पिकलबॉल माझे मिस्टर म्हणाले की
किरण आपल्या साधे साधे खेळ सगळे माहीत असतात, पण पिकअपबॉल म्हणजे काय, मला बॅट फक्त याची माहिती आहे आपल्याला. त्याच्यामुळे मला जरा संभ्रमात पडली मी का हा कोणता गेम आहे बाबा, आणि तो आपल्या इकडे होते, चांगली गोष्ट आहे. आम्ही स्वीकारतो प्रत्येक गोष्ट. जर समोरची व्यक्ती करणारी असेल तर आम्ही नाही म्हणत नाही, स्वीकारतो. पण खरंच छान वाटलं. त्यांनी सांगितलं नाही ते बॅट असते आणि मग ते बॉल असं उडवायचं वगैरे. आता बघूच आपण, कधी पाहिलेलं पण नाही. पण मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि हे आरोग्य संपदा फाउंडेशनचे सगळे ट्रस्टी आणि आम्ही दोघी तुमच्या सर्व पाठीशी राहू. तुम्ही जे जे करा, जे जे आम्हाला सांगा, त्यामध्ये आमचा सहभाग असेल. आणि अजून काय बोलू, सगळ्यांना जे खेळाडू येतील त्यांना मी आता शुभेच्छा देते. कारण का मला या विषयी फारसं माहीत नसल्यामुळे मला जास्त विस्ताराने बोलता येत नाही. परंतु याच्यानंतर कधी असेल, आता मी मध्ये 2 नाती आहेत तर मी विस्ताराने बोलू शकेन. आता मी एवढं बोलते आणि माझे 2 शब्द संपवते. सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि 2 शब्द संपवते. अजून एका व्यक्तीचं मगाशी आभार मानायचं आहे. कोचचं सगळं काम चालू असताना मुख्य नेट एक लावायचं होतं, म्हणजे जे आपण आता कोर्ट वगैरे देतात, आणि ते लावण्यासाठी माझ्यावर मागचे 5-6 महिने तो माणूस सुद्धा माझ्यावर आहे. तर त्यांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी पुढे कुशल रजा आणि मी सुनील वानावकर जरा त्यांनी कमिशन करावं. कुशल कुशल हा एक अत्यंत चांगला पिकलबॉल खेळाडू आहे, क्रिकेटर आहे आणि त्याहीपेक्षा पायलट आहे. पायलट असून सुद्धा तो त्याच्या व्यस्त वेळ काढून पिकलबॉल खेळतो आणि त्यांनी मला काल नेट लावण्यासाठी खूप मदत केली. सो थँक्यू व्हेरी मच कुशल. सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. मी आता ज्योत्स्ना मॅडमला विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद. मला 2 शब्द बोलण्यासाठी केला. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की थँक्यू, धन्यवाद. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आमचं हे कोर्ट, किरणचे जे स्वप्न आहे ते आज पूर्ण होऊ शकलं आहे. आणि असंच तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे. आणि आय होप थँक्यू. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे आभार. सर्व सरांनी सांगितल्यामुळे अनेक खेळाडू उपस्थित आहेत, त्या सगळ्यांचे खूप आभार. आणि मला वाटतं ही जी क्युरिओसिटी आहे पिकलबॉल म्हणजे काय, ही क्युरिओसिटीच आम्हाला प्रेक्षक ते क्रीडाप्रेमी आणि मे बी क्रीडाप्रेमी ते खेळाडू असं आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि याच प्रवासाची सुरुवात करूया. सर्व उपस्थितांना विनंती करते की आपण कोर्टकडे प्रयाण करूया. सगळ्यांनी परत येऊन नक्की या अल्पोपहाराचा स्नॅक्सचा आस्वाद घेऊनच जायचं आहे. तर चला आपण सगळ्यांनी पिकलबॉलच्या क्युरिओसिटीला शमवूया. आइए सर, सब साथ में तो मजा आएगा ना. सब लोग साथ में आ जाएगा, अच्छा आ जाएगा. हिस्टोरिकल मोमेंट. यस, हम तो यहाँ से निकलने वाले हैं. बड़े प्लेयर हमको उनके तैयार पाहिजे. आइए भैया, आइए.
घेतलं तुम्हाला आणि सर एक फक्त पॅडलला तुम्ही बॉल उचला म्हणजे तो त्याचा हा वैभव सर आप आइए ये साइड आइए ये साइड आप ये साइड आइए नहीं आप दोनों ये साइड आइए या आइए आप सर वो सिखाइए सर वो आता ही नहीं है हे अशा पद्धतीने 20 आहे फूट आणि असं 44 फूट आहे आणि ही जे नेट आहे ते 3 फुटावरती आहे त्यामुळे लांबून दिसताना तुम्हाला टेनिस लॉन टेनिसचं छोटं रूप दिसेल किंवा टेबल टेनिसचं मोठं रूप दिसेल असा बरोबर तो मधला खेळ आहे खेळायला सोपा पण चॅम्पियन बनायला मात्र कठीण खेळ आहे असा खेळ आहे हे दोघंही चौघा आहे ना आणखीन संदीप पण ये तू इथे ये मी बोलतो हा जितका सोपा दिसतो मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो तितका सोपा खेळ नाही या गुड पण ॲक्सेसेबल अप्रोचेबल येस बाहेर गेला बहुत अच्छा हे बघा हे कधी खेळलेले नसलेले आता खेळत आहेत पण जाते आलाय पोचलाय हेच ह्याच्यातली गोष्ट आहे कोणालाही वाटेल मला खेळता येईल त्यामुळे तुम्ही सगळे जर इथले बाजूचे सगळ्यांनी या खेळामध्ये उत्सव जरा हार्ड झाली सोपी करा अतिशय कठीण गोष्ट आहे ह्याच्यातली या भागात टाकणं बॉल मेन बेसलाईनवरनं करणार तो सर्व्हिस अंडर सर्व्हिस करणार आणि 1 बाउन्स आणि घ्यायचा प्ले याची रिटर्न सर्व्हिस सुद्धा 1 बाउन्स आणि आता मात्र फुल टॉस तुम्हाला घेता येतो गुड 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 हा पॉईंट घ्यायचा गेला हा पॉईंट दिला आणि त्याला पॉईंट दिला आणि मला असं वाटतं टाळ्या पण वाजवायला हरकत नाही तुम्हाला ओके ओके कुशल गुड रिटर्न बहुत अच्छा हा बॉल फसवणारा बॉल आहे गुड रिटर्न यू गॉट अ पॉइंट या खेळामध्ये जरी पॉईंट गेला ना तरी चेहऱ्यावर हसूच येतो असा खेळ आहे गुड 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 सर्विस बहुत अच्छा ड्राइव बहुत अच्छा ड्राइव
अरे सगळ्यांनाच मी सांगतो ना, लहान मुलांना, मोठ्या माणसांना, स्त्रियांना, पुरुषांना. पण इथे योगेश नावाचा आमचा एक प्लेयर आला आहे की ज्याच्या पायामध्ये डिफॉर्मिटी आहे. तो नेहमीसारखा आपल्यासाठी ते चालत नाही, पण किती छान खेळू शकतो पिकल बॉल, त्याचा आता प्रात्यक्षिक दाखवेल. त्यामुळे योगी, माझी विनंती आहे, तुला इथे खेळायचं आहे तुला. आणि टाळ्या वाजवी आपण. पाटील साहेब मला म्हणाले वाकता येत नाही त्यांना, पण वाकण्याची सुद्धा सराव पिकल बॉलमध्ये होऊ शकेल. ये बापू पण बरे पकडे. माझ्याकडे बॉल टाकू नका सर. या अबे Thank you so much. God bless you. Thank you very much. Next four. Keep down. नमस्ते. पिकल बॉल एक बहुत ही अच्छा खेल भारत में 17-18 साल से शुरुआत है. हालांकि यूएस में ये 60 साल से पुराना खेल है, लेकिन भारत में इसकी 18 साल से शुरुआत हुई और आज देश भर में 5 लाख लोग पिकल बॉल खेल रहे हैं. ये खेल 3 खेलों का सम्मिश्रण है: बैडमिंटन, लॉन टेनिस, टेबल टेनिस. इन 3 चीज़ों के, इन 3 खेलों से सम्मिश्रण से ये खेल बना है, जो खेलने में आसान है, शुरू करने के लिए आसान है, लेकिन चैम्पियन बनने के लिए बहुत ही कठिन खेल है. 20 बाई 44 फीट का इस तरह का जो कोर्ट आप देख रहे हैं मेरे पीछे, वो इस तरह का कोर्ट की ज़रूरत है. जो सेंटर की जो नेट है वो 3 फीट हाइट की नेट होती है. सिंगल्स या डबल्स में खेला जाने वाला खेल लड़कों से, लड़कियों से, 8 साल के बच्चे से 80 साल के बूढ़ों तक खेलने के लिए खेलने जैसे खेल है, जिससे तुम्हारी सेहत अच्छी होती है, आपकी लीडरशिप क्वालिटी अच्छी हो जाती है, और सबसे बेहतर यानी कि स्ट्रेस से मुक्ति, तनाव मुक्ति के लिए भी ये खेल आसान माना जाता है. आज पूरे विश्व भर में टेनिस को पीछे छोड़ के पिकल बॉल आगे जा रहा है. इतना ये लोकप्रिय खेल है क्योंकि सचमुच इसमें एक किस्म की इंजरीज नहीं है, बहुत कॉस्टली खेल नहीं है, जगह कम लगती है और सीखने के लिए आसान. इस तरह का पिकल बॉल ये जो खेल आया है आज मालाड में, ये चाचा नेहरू लिबर्टी गार्डन के पास इसका एक इनॉग्रेशन हुआ है. मात्रे मैडम ने और प्रकाश सर ने इसका इनॉग्रेशन किया है. मैं चाहता हूँ इससे सभी आजू बाजू में रहने वाले नागरिक, मलाड वेस्ट के लोग, कि ये लोग इसका फ़ायदा उठाएं और अपना जीवन सुखी करें, ऐसा मुझे लगता है. धन्यवाद.
ठेवता का मी घेतो ठेवा ना खाली ठेव ना ओके ओके थँक्यू सर सपोर्ट लागला तुम्हाला नक्की नक्की काढा सध्या खेळायलाच घेतो